नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महा-टी-ई-टी एक्झामिनेशनसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण 15 MCQ प्लस PYQ क्वेश्चन डिस्कशन करणार आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून संपूर्ण CDP आपलं रिव्हिजन होणार आहे. त्यामुळे जे स्टुडंट महा-टी-ई-टी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हे व्हिडिओ सेशन्स खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. सोबतच महा-टी-ई-टी एक्झामिनेशनचा कोर्स आहे, ज्यामध्ये नोट्स आहे, लाईव्ह सेशन्स, मॉक टेस्ट अवेलेबल आहे. याला जॉईन करण्याची फीस 3000 आहे आणि फक्त एकच पेपर टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीस 2000 रुपये आहे. ऑफिशियल नंबर स्क्रीनवर विजिबल आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आजच कोर्सला पण जॉईन करू शकता. सुरुवात करूया प्रश्नांना. प्रश्न आहे आता बघा, आजचा जो पर्टिक्युलर सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टी एक्झामिनेशन मध्ये आपल्याला ऑथर आणि त्यांची डेफिनेशन भरपूर आपल्याला अशा स्वरूपाचं प्रश्न विचारलेले आहे. सो यावर आधारित प्रश्न जे आहे ते आपण घेणार आहोत. म्हणजे पर्टिक्युलर व्याख्या आणि ती व्याख्या कोणी दिलेली आहे हा प्रश्न आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके. सो मानवी वर्तनाच्या विज्ञानाचं मानसशास्त्र असे म्हणतात. म्हणजे मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र म्हणतात असं कोणी म्हटलेलं आहे? ए वॉटसन, बी आहे थॉर्नडाईक, सी आहे विल्हेम कुंड आणि डी आहे मॅकडॉगल. सो या ठिकाणी मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र म्हटलेलं आहे वॉटसन यांनी. त्यामुळे योग्य उत्तर आहे ए. समोरचा प्रश्न आहे, विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना याच्या अभ्यासावर विशेष भर यापैकी कोणी दिलेला आहे? ए विल्यम वूड, बी आहे चार्ल्स डार्विन, सी आहे जे.बी. वॉटसन आणि फोर्थ आहे लाईट मॉर्गन. आता बघा, पर्टिक्युलर हा जो आपल्याला प्रश्न दिसून येतं, महा-टी-ई-टी एक्झामिनेशन 2013 ला हा विचारलेला प्रश्न आहे आणि एक प्रकारे आपल्याला इथे जे आहे मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना, कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर दिला. म्हणजे मानवी समाज, मानवांचे काय इमोशन आहे, ठीक आहे, त्यांचे इमॅजिनेशन काय आहे यावर फोकस मानसशास्त्राद्वारे यापैकी कोणत्या महत्त्वपूर्ण म्हणजे व्यक्तीने केलेला आहे अशा प्रकारचं ही स्टेटमेंट सांगतं. सो योग्य उत्तर आहे विल्यम वूड यांनी हा स्टेटमेंट जे आहे ते केलेलं आहे. समोर आहे, आत्म्यासंबंधित चर्चा करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? ए वॉटसन, बी ॲरिस्टॉटल, सी थॉर्नडाईक आणि फोर्थ आहे विल्यम वूड. ओके. सो इथे लक्षात घ्या, आत्म्यासंबंधित चर्चा करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. हे पर्टिक्युलर मानसशास्त्राची व्याख्या आहे जे कोणी केलेली आहे? ॲरिस्टॉटल यांनी केलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा डेफिनेशन आपल्या एक्झामिनेशनसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे. चला, तर हे इम्पॉर्टंट आहे. समोर जाऊया आपण. ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच तुम्ही रीड आउट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? ठीक आहे. डायरेक्ट डेफिनेशन आहे, याविषयी वेगळं आपण काही म्हणू नाही शकत. विद्वानांनी दिलेल्या या व्याख्या आहे आणि एक्झामिनेशन मध्ये विचारलेल्या आहे. ए ॲरिस्टॉटल, बी सिगमंड फ्राइड, सी आहे मॅकडुगल आणि फोर्थ आहे मीन. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे मॅकडुगल. मॅकडुगल महोदयाने मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केलेली आपल्याला दिसून येतं. समोरचा प्रश्न आहे, मानसशास्त्र हे बोधात्मक आणि अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे कोणाचे मत आहे? ए क्रो आणि क्रो, बी आहे मॅकडुगल, सी आहे वुड आणि फोर्थ आहे फ्राइड. ओके. सो या ठिकाणी आपल्याला मानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्र हे बोधात्मक आणि अवबोधात्मक याचं जाणीव करून देणारे शास्त्र आहे असं म्हणणारे आहे फ्राइड महोदय. ओके. नेक्स्ट आहे, डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? सो डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिलेला? ए ॲरिस्टॉटल, बी आहे प्लेटो, सी आहे मॅकडुगल आणि फोर्थ आहे वॉटसन.
ओके. सो हा ग्रंथ लिहिलेला आहे ॲरिस्टॉटल यांनी. त्यामुळे लक्षात घ्या डी ॲनिमा नावाचा ग्रंथ ॲरिस्टॉटल यांनी लिहिलेला आहे. समोरचा आहे व्यक्ती भिन्नत्वे संदर्भात विचार मांडणारा रिपब्लिक्स नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? सो ए ॲरिस्टॉटल, बी विलियम कुंट, सी प्लेटो आणि फोर्थ आहे थॉर्नडाईक. आता बघा इथे डायरेक्ट ग्रंथांची नावं आणि ऑथरची नावं. ठीक आहे. चला. सो रिपब्लिक नावाचा ग्रंथ म्हणजे व्यक्ती भिन्नत्व पर्टिक्युलर कधी असंही विचारलं जाऊ शकतं की रिपब्लिक नावाचा ग्रंथ यामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे म्हणून. सो लक्षात घ्या व्यक्ती भिन्नत्व या संबंधित रिपब्लिक नावाचा ग्रंथ आपल्याला दिसून येतं आणि हे कोणाद्वारे लिहिलेलं आहे? प्लेटो यांचा ग्रंथ आहे रिपब्लिक म्हणून. ठीक आहे. त्यामुळे इथे लक्षात घ्यावं लागेल आपल्याला ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. बी इज इक्वल टू एस ओ आर असे वर्तनासंबंधी सूत्र कोणी सांगितले आहे? ठीक आहे. 4 ऑप्शन आहे या ठिकाणी. ए वुडवर्थ, बी आहे मन, सी आहे प्लेटो आणि डी आहे वॉटसन. आता हे काय आहे? बी फॉर बिहेवियर म्हणजे वर्तन. ओके. एस फॉर आपल्याला स्टिम्युलस दिसून येतं म्हणजे उद्दीपक ज्याला आपण म्हणतो म्हणजे त्याला स्टिम्युलन्स असं म्हणतात. ऑर्गॅनिझम, ओ फॉर ऑर्गॅनिझम म्हणजे जीव आणि आर फॉर रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. यालाच म्हटलेलं आहे पी इज इक्वल टू एस ओ आर असं पर्टिक्युलर आपल्याला वर्तणुकीचं सूत्र दिसून येतं जे कोणाद्वारे दिलेलं आहे? वुडवर्थद्वारे हा जो पर्टिक्युलर सिद्धांत आहे तो दिलेला आपल्याला गुणसूत्रांचा जे सूत्र आहे वर्तनासंबंधित वुडवर्थ यांनी दिलेला आहे. सो बी फॉर इथे बिहेवियर असणार म्हणजे वर्तन असणार. एस फॉर सिम्युलस असणार म्हणजे उद्दीपक असणार. ओ फॉर इथे आपल्याला ऑर्गॅझम आपल्याला दिसून येतं म्हणजे जीव आणि आर फॉर रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. ओके. सो हे कोणी दिलेलं आहे? वुडवर्थ यांनी दिलेलं आहे. त्यामुळे याला सुद्धा लक्षात घ्या. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनांचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे? ए मॉर्गन, बी आहे किंग, सी आहे रॉबिन्स आणि फोर्थ आहे यापैकी सर्व. आता इथे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. बरं इथे एक गोष्ट आपल्याला ओके इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की मानसशास्त्रावर आधारित डेफिनेशन आपल्या एक्झामिनेशनला खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा भाग सगळ्यांनी व्यवस्थित करून जायचा आहे. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असं व्याख्या केलेलं आहे यापैकी सर्वांनी म्हणजे मॉर्गन, किंग, रॉबिन्स ह्या तिघांचंही जे डेफिनेशन आपण बघतो ते एकत्रित म्हणजे संयुक्त आहे. समोरच्या प्रश्नाकडे खालीलपैकी कोणाला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात? ठीक आहे. ओके. सो आधुनिक मानसशास्त्राचा जनक ए विलियम जोन्स, बी वुडवर्थ, सी वॉटसन आणि फोर्थ आहे विलियम वूड. आपण कोणाला म्हणतो मानसशास्त्राचा जनक आहे ना? सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे आहे विलियम जोन्स यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक आपण म्हणतो. त्यामुळे इथे आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे. समोरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला? ए थॉर्नडाईक, बी सिग्मंड फ्राइड, सी जॉन बी वॉटसन आणि फोर्थ आहे विलियम जोन्स. डायरेक्ट प्रश्न आहे मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? ठीक आहे. डायरेक्ट हा प्रश्न इथे आपल्याला निर्माण झालेलं दिसून येतं आणि योग्य उत्तर आहे याचं सिग्मंड फ्राइड यांनी मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मानसशास्त्र संदर्भात मांडलेला आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन बी आहे. समोरचा प्रश्न आहे अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे वा कार्यवादाचा विचार प्रवाह उगम करणारे शास्त्रज्ञ कोणता आहे? ए सिग्मंड फ्राइड, बी आहे विलियम जेम्स, सी विलियम वूड आणि फोर्थ आहे वॉटसन. सो विलियम जेम्स यांना आपण जे आहे कार्यवादाचा विचार प्रवाह यांचं उगम करणारे शास्त्रज्ञ म्हणून ओळखतो. नेक्स्ट आहे कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला विचार प्रवाह कोणता आहे? ए शाब्दिकता, बी रचनावाद, सी कार्यशीलता की फोर्थ मानवतावाद.
कार्ल रॉजर्स यांचा आपण अभ्यास करतो है ना. सो यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तो मानवतावाद हा त्यांनी विचार प्रवाह समोर ठेवलेला आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1879 मध्ये जर्मनीतील पहिली मानसशास्त्रज्ञ प्रयोगशाळा कोणी सुरू केली? ए विल्यम वूड, बी विल्यम जोन्स, सी जे बी वॉटसन आणि फोर्थ आहे वुडवर्थ. ठीक आहे. सो मानसशास्त्र संबंधित पहिली प्रयोगशाळा जर्मनीमध्ये कोणी स्थापन केलेली? तर विल्यम वूड यांनी इस्टॅब्लिश केलेली आहे. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट आहे प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखला जातो. ए विल्यम वूड, बी आहे विल्यम जोन्स, सी आहे जे बी वॉटसन आणि फोर्थ आहे वुडवर्थ. आता प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक आपण कोणाला म्हणतो? प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून. सो लक्षात घ्या विल्यम वूड जे आहे त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे. समोरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास कोणत्या शाखेत होतो? ए समाजशास्त्र, बी मानसशास्त्र, सी जीवशास्त्र की भौतिकशास्त्र. ऑब्विसली गोष्ट आहे मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं? ऑप्शन क्रमांक बी दिसून येतं. ओके. सो अशा प्रकारे हे सेशन आपल्या येणाऱ्या टीईटी एक्झामिनेशनसाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सेशनला बघत राहा. थँक्यू सो मच.